पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार ठरवण्यासाठी इच्छुकांच्या नावावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मतदान घेण्यात आले। या मतदानात प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीसाठी समर्थकांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती। त्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्याच्या भाजप उमेदवारीसाठी शहाचे राजकारण रंगणार असल्याचे स्पष्ट आहे। विशेषतः गेल्या काही दिवसांपासून प्रशांत परिचारक यांनी तुतारी हाती घ्यावी यासाठी समर्थक परिचारक यांच्यावर दबाव आणत होते। मात्र त्याच समर्थकांनी परिचारक यांना भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष निरीक्षक आमदार महेश लांडगे यांच्यासमोर प्रयत्न केल्याचे दिसून आले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक पाठवून इच्छुकांची माहिती घेतली जात आहे। इच्छुकांचे नाव निश्चित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे गुप्त मतदान घेण्याची पद्धत भाजपने अवलंबली आहे। यामध्ये प्रत्येक मतदारसंघातील 3 नावे सुचवण्याचे बंधन पक्ष पदाधिकाऱ्यांना असणार आहे। त्यानुसार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची नावे सुचवण्यासाठी मतदान घेण्यात आले। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती। विशेषतः मागील काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कार्यकर्तेही मागे नव्हते। त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत परिचारक यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार डावपेच आखले होते। त्यात भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तब्बल 97 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या गुप्त मतदानात सहभाग घेतला। अवताडे आणि परिचारक गटाच्या काही लोकांनी केवळ आपल्याच नेत्यासमोर मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे। एका मतदारसंघातून 3 नावे सुचवायची आहेत, मात्र पंढरपूर मंगळवेढ्यात अवताडे परिचारक यांच्यातच उमेदवारीसाठी स्पर्धा आहे। समाधान अवताडे प्रशांत परिचारक या 2 नावातूनच पंढरपूर मंगळवेढ्याला भावी आमदार भेटण्याची शक्यता आहे। सध्या परिचारक यांच्यासह विद्यमान आमदार समाधान अवताडे हेही भाजपच्या उमेदवारीसाठी जोरदार तयारी करत आहेत। मात्र पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे दान टाकतात हे पाहावे लागणार आहे।